तर ऐकलंय त्याच्याकडच्या गाद्या पण खूप इम्पॉर्टेंट आहे. मग अशी झोप लागते म्हणून सांगू. आणि हो, गाद्याच काय, कपाट, फ्रीज, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टेंट आहे. आता मला सांगा, अशी संधी काय वारंवार चालून येणार आहे का? मग आणि तिथे राहिलात तर आपलं घर बांधताना काही गोष्टी तुम्हाला सुचतील ना. कुठे खर्च करायचा आहे, कुठे खर्च नाही करायचा आहे, पैसा वाचवायचा आहे कुठे, हे कळेल ना. आणि या सगळ्यांच्या बदल्यात तुम्हाला काय करायचंय, तर थोडंसं दुःखी व्हायचंय आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचंय की तो स्वतःचं काही बरं वाईट करून घेत नाहीये ना, तो ठीक तर आहे ना, हे सगळं बघायचंय. मग एवढं सोपं काम आहे. मला तर वाटतंय बाई, तुम्ही ना ही संधी चुकवता कामाच नाही. हो, अशी संधी काय वारंवार नाही येतो चालून. आणि शिवाय श्रीमंत लोकांबरोबर राहता येईल, तुम्हालाही कळेल श्रीमंत लोक कसा विचार करतात. बरोबर ना? असं म्हणतेस? हा. कॉफी आणि मग आम्ही दोघं एकमेकांकडे बघत बसतो, सोबत टाइम स्पेंड करू. जानू तू अशी मला नाही सोडून जाऊ शकत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, प्रचंड. And I know तुझंही माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. जानू, आपल्या दोघांमध्ये ना कोणी नाही येऊ शकत, कोणी नाही येऊ शकत. शोधू कुठे माया तिची, तिचा लळा छाया तिची. शोधू कुठे माया तिची, काकू, मला माहिती आहे सत्य पचवणं तुझ्यासाठी केवढं अवघड आहे. पण एक सांगू तुला, तू बोलत होतीस ना काकू, तेच बरोबर आहे. मलाही हेच वाटतं की जान्हवीला काहीही नाही झालंय. सगळे मराठी नाही तर कोकणी भाषेत बोलत होते, म्हणजे हा महाराष्ट्रच असणार. पण कुठलं गाव असेल, एकही पाटी दिसत नाहीये इथे. बोला साहेब. हॅलो हॅलो, तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. हॅलो हॅलो,
साहेब तुमचा मला आवाज ऐकू येत नाही. हॅलो. काय प्रॉब्लेम आहे? आवाज प्रॉब्लेम आहे, रेंजचा इश्यू आहे. म्हणजे म्हणजे प्रत्यक्षात काही झालंय का नाही ते मलाही माहित नाही. पुरावे तर सगळं बरं वाईट झाल्याचंच सांगताय. पण काकू, जान्हवी आपल्या मनात तर आहेच ना. आपल्या मनातल्या जान्हवीला कुठे काय झालंय? तुझ्या मनातल्या जान्हवीला तुझ्यापासून कोणीही लांब नाही नेऊ शकत. आता तुझं एक आई म्हणून दुःख आणि वडील म्हणून माझं आनंदीला मिस करणं वेगळं आहे, मला माहिती आहे. पण जेव्हा आनंदी माझ्यासोबत नसते तेव्हा मी मनातल्या मनातच तिला भेटतो, मनातल्या मनातच तिचे लाड करतो. काकू, दोन व्यक्ती एकमेकांपासून दूर असले तरी नातं जिवंत राहतच ना. आपण एखाद्या व्यक्तीला भेटत नाही, ती आपल्या नजरेसमोर नाही म्हणून ती आपल्यापाशीच नाही असं का म्हणायचं आपण? काकू, एकदा फक्त डोळे मिटतेस प्लीज? बघ जानू तुला काय म्हणते ते. काकू, जानू तुला हेच म्हणते की घरातले सगळे हादरून गेले तरी माझी आई कधीच टकमगत नाही.